सगळ्यांना ओम साईराम. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही मोठ्या प्रकार साईजची ट्रॅव्हल बॅग कशी रेडी करायची ते सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. तर बघा, आज ही ट्रॅव्हल बॅग मी साध्या मशांवर कशी रेडी करायची, त्याला कुठले सामान लागणार आहे आणि आपण ही घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्येच रेडी करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, इथे मी एक गोणी घेतली आहे. ही सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असते. तर गव्हाची किंवा तांदळाची अशा पद्धतीची जी गोणी असते ते इथं मी धुवून कट करून घेतलेली आहे. दोन्ही पाठ इथं साईडला करून घेतलेले आहेत. तर बघा, तुम्हाला जेवढ्या साईजची बॅग पाहिजे तेवढ्या साईजची इथं तुम्ही ही गोणी घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर तर मेन फॅब्रिक घेतलेले आहे. तर बघा, माझा हा पडद्याचा कपडा मी यूज केलेला आहे. पडदा खराब झाला होता, त्यातला साईडचा कपडा काढून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलाही कपडा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो यूज करू शकता. आणि अस्तरसाठी आपण इथे 2 कपडे अशा पद्धतीने घेतलेले आहेत. तर हे आपले तिन्ही कपडे एकाच मापाचे इथं कट करून घेतलेले आहेत. तर बघा, त्याच्या आधी मी तुम्हाला गोणीचे माप किती आहे ते इथं सांगते. तर बघा, ह्या गोणीची उंची ही 31 इंचाची आहे आणि रुंदी ही 22 इंचाची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढ्या साईजची बॅग बनवायची आहे तेवढ्या साईजची तो गोणी घ्यायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर मी याला खालील साईडला आधी अस्त्र टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर गोणी ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचे आहे. असे आपल्याला एकावर एक 3 कपडे ठेवून याला पूर्ण साईडला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि मध्येही आपल्याला पूर्ण पॅक शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, मी दोन्हीही ह्याला अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. वरच्याही साईडला आणि खालच्याही साईडला दोन्ही साईडला इथं बघा शिलाई देऊन घेतलेली आहे. उभे आडवे अशा आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा, आता आपल्याला हिला साईडला इथं बॉक्स रेडी करायचा आहे. तर तो बघा, दोन्ही कपड्याला आपल्याला चारही बाजूने अशा 4-4 इंचाचा इथं बॉक्स रेडी करून घ्यायचा आहे. एक तुम्हाला बॉक्स इथं कट करून दाखवते. अशा पद्धतीने त्याची उंची ही 4 इंच आणि इकडल्या साईडची रुंदी ही 4 इंच अशा पद्धतीने इथं बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, पूर्ण मी 4ही साईडचे बॉक्स इथं कट करून घेतलेले आहेत. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला जो आपला कपड्याची रुंदीची साईड जास्त येईल, बघा जिकडल्या साईडला आपल्या रुंदी जास्त आहे तिकडे आपल्याला चेन लावायची आहे. तर बघा, इथे चेन लावायच्या अगोदर आपल्याला ज्या साईडला चेन लावायची आहे त्या साईडला आपल्याला इथं गोटपट्टी एक टाकून घ्यायची आहे. तर बघा, ही मी 2.5 इंचाची पट्टी इथं रेडी करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने शिलाई करून याला पलटी करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पट्टी टाकून घेतली तर याची बॅगची फिनिशिंग ही चांगली येईल आणि चेन आपल्याला पलटी करायची गरज पडणार नाही. तर दोन्ही साईडला आपल्याला ज्या साईडला चेन लावायची आहे त्या साईडकडून अशा पद्धतीने पट्टी रेडी करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, मी दोन्ही साईडला इथं पट्टी रेडी करून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही पार्ट इथं दाखवते. दोन्ही साईडला इथं पट्ट्या रेडी केलेल्या आहेत. तर आता चेन कशी लावायची ते इथं बघा. तर बघा, अशा पद्धतीची चेन तुम्हाला घ्यायची आहे. जे बॅगसाठी मजबूत चेन येते ती तुम्हाला मिशनच्या दुकानात अगदी सहजपणे मिळू शकेल. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक साईडला चेन ठेवून वरच्या साईडला खालच्या साईडला चेन ठेवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, जर तुम्ही गोटपट्टी नाही लावली तर तुम्हाला चेन पलटी करावी लागेल. त्याच्यामुळे आपल्याला आधी पट्टी लावून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच इथं चेन जॉईन करायची आहे. याची फिनिशिंग ही चांगली येते. तर बघा, दोन्ही साईडला मी अशा पद्धतीने चेन लावून रेडी केलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, चेनीचा लुक ही एकदम परफेक्ट प्रॉपर आलेला आहे. फिनिशिंगमध्ये आपली चेन रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं बॉक्सच्या एका साईडला इथे पॉकेट किंवा असा कप्पा रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, मेन फॅब्रिक मी इथं घेतलेला आहे. तर बघा, त्याला अस्तरसाठी मी इथं स्वीटची जी आपली पिशवी भेटते ती लावलेली आहे आणि हा कपडा पूर्ण 10x10चा घेतला होता. त्याला तिन्ही साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून आतमधल्या साईडलाही अशी शिलाई दिलेली आहे. तर याला आता आपल्याला चेन लावून घ्यायची आहे. तर बघा, ह्याला आपल्याला चेन ही एकदम सोप्या पद्धतीने लावायची आहे. सर्वात आधी चेन आपल्याला उलटी करून ठेवायची आहे आणि त्याच्यावर शिलाई द्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर आपल्याला ही चेन आतमधल्या साईडला फोल्ड करून याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम सिंपल पद्धत आहे. अशा पद्धतीने याला दाब शिलाई द्यायची आहे आणि ही आपण चेन लावल्यानंतर याला फिनिशिंग येण्यासाठी वरच्या चेनीलाही आपल्याला अशी गोटपट्टी तर रेडी करायची आहे. ज्या पद्धतीने आपण बॅगला पट्टी रेडी केली होती त्याच पद्धतीने ते बघा रेडी करून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता, एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथं वरची पट्टी ही आणि पॉकेट ही रेडी झालेलं आहे. तर बघा, आता आपल्याला
कुठल्याही एका साईडला, ज्या साईडला आपल्याला हा पॉकेट लावायचा आहे त्या साईडला आपल्याला एकदम सेंटर तयार करायचा आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून इथे एक सेंटर बनवून घ्यायचं आहे आणि इथं छोटासा इथं कट लावून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता इथं सेंटर तयार झालेलं आहे, याला कट लावून घेतलेला आहे. तर बघा याच्या साईडला एकदम मध्यभागी आपल्याला इथं पॉकेट लावून रेडी करायचं आहे. तर बघा आपल्याला इथं आधी खुणा करून घ्यायच्या आहेत पॉकेटला, की एका साईडला होऊ नये याची काळजी घेऊन एकदम सेंटर काढून घेऊन इथं मध्यभागी आपल्याला पॉकेट लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला बॅगला लावायला इथं बंद रेडी करायचे आहे. तर त्याची रुंदी मी 3.5 इंच घेतलेली आहे आणि लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा बॅगच्या साईजनुसार इथं घ्यायची आहे. तर बघा याची लांबी इथं मी 46 इंच घेतलेली आहे. तर बघा त्याला अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला फोल्ड करायचे आहे आणि त्याचा अजून एक फोल्ड करून इथं शिलाई मारून इथं बंद रेडी करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही हे मार्केटमधली बंद यूज करू शकता, पण मी इथं घरीच रेडी केलेले आहेत. तर बघा ते कशी जॉईन करायचे, त्याचा सेंटर आपल्याला कसा काढायचा ते इथं तुम्हाला सांगते. तर दोन्ही साईड आपल्याला अशा पद्धतीने पसरून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण जिथं पॉकेट लावलं होतं अगदी त्याच साईडला आपल्याला साईडला बंद लावून घ्यायचे आहेत. तर बघा इथं आपल्याला अशा पद्धतीने बंद ठेवून बंद इथे आपल्याला शिलाई मारून पूर्ण घ्यायची आहे. तर बघा इकडल्या साईडला आपल्याला पॉकेटच्या खाली किती आपला कपडा आहे एक्स्ट्रा राहिलेला तो इथंच मोजून घ्यायचा आहे आणि तेवढ्याच साईजचा आपल्याला इकडं खूण करून घ्यायचं आहे. तर बघा 6.5 इंच इथं खूण करून घेतली आहे. तिथून वरती आपल्याला इथं बंद लावायचे आहे. तर पॉकेटचं आपल्याला रुंदी मोजून घ्यायची आहे. तर 10 इंचाची 10 इंचाचा इथं आपल्याला गॅप देऊन एकदम सेंटरला दोन्ही बंद इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता इथं अशा पद्धतीने दोन्ही पॉईंटवर आपल्याला इथं बंद ठेवून घ्यायचे आहेत आणि जॉईन करून घ्यायचे आहेत. तर बघा पॉकेटची उंची किती आहे तिथपर्यंतच आपल्याला बंदाला शिलाई द्यायची आहे. तर इथं बघा पॉकेटची उंची ही आपली 10 इंच आलेली आहे. तेवढीच आपल्याला दुसऱ्या बंदालाही 10 इंचावर खूण करून दोन्ही बंदाला 10-10 इंचावर आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहेत. तर इथे बघू शकता मी दोन्ही बंद इथे रेडी करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आतमधल्या साईडला. तर सेंटरवर सेंटर अशा पद्धतीने जॉईन करून आपल्याला जे तिन्ही ओपन साईड आहेत तिथं आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. आडव्या साईडला आणि इकडल्या साईडला उभ्या साईडला पूर्ण इथं शिलाई मारून रेडी करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण टेपच्या 2 ते 3 किंवा एक्स्ट्रा अर्धा इंच शिलाई ॲड करून इथं शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा तिन्ही साईडला शिलाई मारून रेडी झालेले आहेत आणि आपल्याला हा बॉक्स अशा पद्धतीने फोल्ड करून इथंही आपल्याला चारही साईडला जे आपण कट केलं होतं बॉक्स 4-4 इंचाचे ते अशा पद्धतीने ठेवून इथं याला ही शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर बघा इथं आपल्याला आतमधल्या साईडला जे आपण शिलाई मारलेले आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने पट्टी लावायची आहे किंवा गोट लावायचा आहे. तर बघा तुमचे जास्तच धागेदोरे जर निष्ठत असतील तर तुम्ही अशा पद्धतीची पट्टी लावून घ्यायची आहे. याच्याने धागेदोरेही निसटणार नाहीत आणि तुमच्या बॅगचा लुकही अगदी छान येईल. तर मी 2 इंचाची इथं पट्टी रेडी करून अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली आहे. त्याच्यानंतर याच्यावर शिलाई देऊन याला आतमधल्या साईडला फोल्ड करून वरून एक दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. तर ही एकदम सिंपल पद्धत आहे. तुम्ही तिन्ही साईडला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. यानी आतमधल्या साईडला बॅगची फिनिशिंगही चांगली येते आणि तुमचे धागेदोरेही निष्ठत नाहीत. तर बघा तिन्ही साईडला मी अशा पद्धतीने शिलाई मारून इथं रेडी केलेली आहे. तर बघा आपल्याला आता हे चारही बॉक्स इथं रेडी करून घ्यायचे आहे. त्यांनी यालाही आपल्याला अशाच पद्धतीने इथं गोटपट्टी किंवा पट्टी जॉईन करायची आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे याच्यावर आणि त्यालाही गोट असा पद्धतीने लावून बॅग पूर्ण आपल्याला चारही साईडला इथं रेडी करून घ्यायची आहे. तर इथं बघू शकता तुम्ही आपले चारही कोपरे एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेले आहे. आतमधून तुम्ही पूर्ण बॅग बघू शकता एकदम बॉक्स टाईप इथं रेडी झालेली आहे आणि त्याची फिनिशिंगही आतमधल्या साईडला आपण पट्टी लावल्यामुळे खूप सुंदर आलेली आहे. तर आता ही आपण पलटी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने चेन खोलून आपण आतमधली साईडची बाहेर साईड करून घ्यायची आणि आतमधल्या साईडला आपल्याला हात घालून एकदम कानेकोपरे एकदम व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता ही एकदम सुंदर अशी आपली बॅग रेडी झाली आहे. एकदम बॉक्स टाईप इथं बॅग रेडी झाली आहे. तुम्ही घरच्या साहित्यामध्येच ही एकदम सुंदर अशी ट्रॅव्हल बॅग रेडी करू शकता. याच्यामध्ये ही साईजला खूप मोठी बॅग रेडी झालेली
आहे. तर बाहेरचा कप्पा बघा, बाहेरचा कप्पाही खूप मोठा झालेला आहे. तर बघा ही बॅग तुम्ही ट्रॅव्हल बॅग म्हणूनही यूज करू शकता आणि घरातील सामान ठेवण्यासाठी यूज करू शकता. तर बघा इथे मी तुम्हाला बॅगची साईज इथं दाखवते. तर बघा एकदम मोठे कंबल मी इथं घातलेले आहे किंवा ब्लँकेट इथं घातलेले आहे. तर ते पूर्ण बसलेले आहे. त्याच्यानंतर दुसरेही ब्लँकेट याच्यात बसलेले आहे. तरीही अजून जास्त जागा याच्यात शिल्लक आहे. तर इथं बघू शकता तुम्ही किती मोठ्या साईजमध्ये आपली घरच्या घरी 1 रुपयानं खर्च करता येतं बॅग रेडी झालेली आहे. तर तुम्हाला माझी ही घरच्या घरी बॅग रेडी करायची आयडिया कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला याच्यात अजून काही समजलं नसेल तर मला त्याची तशीही कमेंट करा. मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि ज्या कुणी ताई नवीन माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.